नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे नेते मारुती डुबाजी वायाळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला। मारुती शेठ वायाळ यांना भिवंडी पूर्वचे शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे यांनी अभिष्ट चिंतन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आज खरं तर अतिशय पवित्र दिवस आहे। बजरंगबलींचा वाढदिवस म्हणजे हनुमान जयंती। सर्वप्रथम मी हनुमंतरायाला वंदन करतो आणि ज्यांच्या पराक्रमाने हा महाराष्ट्रच नव्हे तर जगभर कीर्ती मिळवलेला सन्माननीय राजा, ज्यांचं जन्मस्थळ या ठिकाणी मला आवर्जून येता आलं। आम्ही खरं तर या जुन्नर तालुका नव्हेच संपूर्ण पुणे जिल्ह्याला महाराजांचं जन्मस्थान म्हणून एक वेगळ्या आदराने पाहत असतो, कारण ज्या राजांमुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खरं तर हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला, ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। आणि आज या ठिकाणी खरं तर हनुमान जयंती निमित्ताने गावची यात्रा देखील आहे। कारण येताना मी बॅनर पाहिला, त्यामध्ये यात्रा आणि आज आमचे मित्र मारुती शेठ वायाळ यांचा वाढदिवस खरं तर योगायोग असेल किंवा हनुमान जयंतीच्या दिवशी जन्म झाला असेल म्हणून कदाचित आपलं नाव मारुती ठेवलं असेल। आणि त्यांच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी आलेले या ठिकाणी माझे सहकारी मित्र परदेशी साहेब, आणि खरं तर मला अतिशय आनंद झाला या ठिकाणी आल्यानंतर की काळेताई आपण नगरसेविका झालात। कारण मी दौऱ्याच्या दरम्यान ह्या पुणे जिल्ह्यामध्ये जेव्हा आलो त्यावेळी ताई आपली भेट झाली, त्या ठिकाणी आपण आपल्या समाजाच्या अनेक समस्या माझ्यासमोर मांडल्या आणि आज त्या समस्यांना न्याय देण्यासाठी आपण देखील एक नेतृत्व करून या ठिकाणी नगरसेविका म्हणून उपस्थित आहात। खरोखरच मनापासून आनंद वाटतोय। त्याचप्रमाणे मंचावर असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, खरं तर सर्वांचं नाव घेण्याची इच्छा आहे परंतु परिचय कमी असल्यामुळे मी ते शक्य नाही, तरी आपली सर्वांची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित सर्व माझ्या बंधू भगिनींना, हा भाग जरी दुर्गम असला तरी देखील पुणे जिल्हा म्हटला की पुणे तिथं काय उणे, कारण आमच्या दृष्टीने पुण्यामध्ये कुठलंच उणं नाही। कारण पूर्वी आम्ही देखील अतिशय दुर्गम भागामध्ये राहणारे, भिवंडी तसा दुर्गम भागच होता, परंतु आता जरा मुंबई शहराच्या जवळ असल्यामुळे डेव्हलपमेंट झाली आणि मुंबई शहराबरोबरच भिवंडी शहर देखील आता थोडंसं पुढे आलेलं आहे। आणि निश्चितच त्या शहरामधून नेतृत्व करत असताना खरं तर मी सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की एक आमदार म्हणून मी एक रिक्षेवाल्यांचा प्रतिनिधी म्हणून सुरुवात केली होती आणि आमदार म्हणून जेव्हा काम करत असताना त्यांनी मला खऱ्या अर्थाने न्याय दिला की आपण अनुसूचित जमाती कल्याण समिती या समितीचं अध्यक्षस्थान भूषवावं आणि आमच्या तळागाळातील जो दुर्गम भागात राहणारा आदिवासी बांधव आहे त्यांच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात किंवा त्यांचं जीवनमान उंचावेल, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासंदर्भामध्ये ज्या गोष्टी करता येतील त्या सर्व करण्यासाठी एक खऱ्या अर्थाने मला न्याय दिला। आणि निश्चितच या महाराष्ट्र राज्यातील माझा आदिवासी बांधव, खरं तर मी आपल्यामधला नसलो कारण मी ओबीसी मध्ये मोडतो, तरी देखील साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली आणि निश्चितच ही जबाबदारी स्वीकारत असताना आपल्या ह्या संपूर्ण राज्यातील आदिवासी बांधव कशा प्रकारे पुढे आला पाहिजे, त्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या कशी प्रगती झाली पाहिजे किंवा आणखी कशा प्रकारे त्यांना चांगल्या प्रकारचं जीवन जगता येईल, ह्यासाठी काय काय करता येईल ह्या संदर्भामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांनी मला मार्गदर्शन केलं। आणि आज निश्चितच ते करत असताना पुणे जिल्ह्यामध्ये मी जेव्हा आलो त्यावेळी मारुती शेठ वायाळ यांनी त्या ठिकाणी खरोखरच या समाजाच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारच्या समस्या त्यात मांडल्या आणि सोडून घेण्याचा प्रयत्न केला। आणि तेव्हाच मी ठरवलं की हे जे कार्यकर्ते आहेत, ज्या ज्या भागामधले सर्व कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना आपण बळ दिला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या गोष्टी ह्या केल्या पाहिजेत। पक्ष थोडासा आम्ही बाजूला ठेवतो की जे समाजासाठी काम चांगलं करत असतील
त्या सर्व माणसांना आपण निश्चितपणे बळ दिला तर ते चांगल्या प्रकारचं काम करून सर्वांचं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतील. आणि अशा ह्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला खरं तर आज हनुमान जयंतीचे अनेक कार्यक्रम होते, परंतु ते टाळून देखील त्यांच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी इच्छित आलेलो आहे. आणि मी आज हनुमंताचरणी प्रार्थना करणार आहे की अशा ह्या माझ्या कार्यकर्त्याला, अशा ह्या चांगल्या ह्या विभागाच्या नेतृत्व करणाऱ्या माणसाला चांगलं उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि सुख समृद्धी दे. खरं तर त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी चांगलं काम होतच आहे, लेकिन आणखी चांगलं काम करण्यासाठी त्यांना बळ दे अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. आणि त्यांना आजच्या ह्या वाढदिवशी उदंड आयुष्य मिळावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हनुमंताचरणी प्रार्थना करतो की या विभागातील, या पुणे जिल्ह्यातील माझ्या सर्व बंधू भगिनींना चांगलं उदंड आयुष्य मिळो, चांगलं आरोग्य मिळो आणि सुख समृद्धी मिळो. आणि अशा प्रकारे आपला सर्वांचा चांगल्या प्रकारे विकास हो. कारण आता आपण सध्या विकासाच्या वाटेवर चाललेलो आहोत. निश्चितच ह्या पुढच्या काळामध्ये दुर्गम भाग असो किंवा शहरी भाग असो, परंतु समान विकास सगळीकडे झाला पाहिजे. यासाठी निश्चितपणे आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. एवढ्याच आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो. काळीताई, आपल्याला देखील मी ह्या माध्यमातून शुभेच्छा देतो की आपण चांगलं काम करा आणि पुणे महापालिकेमध्ये आपण निवडून आलेला आहात. निश्चित त्या ठिकाणी चांगल्या मानाच्या पदावर आपण सन्मान आपल्याला मिळेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्यालाही शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेव्हापासून कॅलेंडर चालू झालं तेव्हापासून एक वाढदिवस म्हणजे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या दोघांत पोहोचला. महाराष्ट्रभर 2014च्या रणधुमाळीमध्ये पोहोचला. आम्ही अपेक्षा करू आणि मैत्रीच्या शुभेच्छांच्या मार्फत तुम्हाला विनंती करू की आगामी विधानसभेत आमच्या साहेबांना तुमचं योग्य मार्गदर्शन आणि तुमच्या बरोबर विधानसभेत काम करण्याची संधी म्हणजे आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही समजू. धन्यवाद.